बड़ी कसरत आहे। आज 1 ऑक्टोबर, सर्वांना आता नवरात्रीच्या आणि उद्या पितृपंधरवड्यातला शेवटी पितरी अमावस्या असते, तर सगळ्यांना शुभेच्छा। सगळे आपले जे काही आध्यात्मिक आणि सगळे सांसारिक पारमार्थिक या गोष्टी ज्या चालल्या आहेत त्या यशस्वी होऊ देत आणि सगळ्यांनी मनापासून हे सगळं करूया, साधना करूया। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भागवत सर्व भक्तांना मनापासून सादर वंदन। काल आपण पाहिलेलं होतं की इंद्राचा गर्वहरण झालेला आहे, इंद्र शरण आलेला आहे आणि इंद्राला लक्षात आलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ भगवंत असताना आपण स्वतःलाच श्रेष्ठ समजत होतो। मी राजा आहे असं समजत होतो, पण माझ्याकडं राजेपद ज्यांनी दिलं आहे तो सगळ्या जगताचा सगळ्या विश्वाचा राजा आहे आणि ते माझ्या हातून चुकत होतं हे त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे इंद्राची घमेंड सगळीकडे बघा, जे सांगतायत त्या दिवशी शुकदेवाचं सुद्धा सांगितलं ना की असंग करू नये। असंग म्हणजे काही आपल्याजवळ ठेवायचं नाही। आणि खरं म्हणजे ह्या सगळ्या नैश्वर संपत्तीमध्ये आपण इतके रमतो आहोत, तर ती किती मिळवायची, किती जुळवायची, काय काय करायचं हे थोडंसं प्रत्येकानं पाहायला पाहिजे आहे। आणि त्याच्यापेक्षा आता आपण जे अध्यात्माचं चिंतन जास्त करतो आहोत, वेगवेगळ्या ग्रंथांचं परिशीलन करतो आहोत आणि ही आपल्या दृष्टीनं महत्त्वाची इस्टेट आहे। बँक बॅलन्स तुमचा किती आहे, तो कितीही राहिला तरी शेवटी तुम्ही किती कमवले याच्यापेक्षा तुम्ही किती गमावले, आपलं हे सगळं आयुष्य व्यर्थ गमावले असं लक्षात येतं। आता श्रीकृष्णांना अभिषेक करणार आहेत। शक्यतो मी सगळं घेणार आहे, म्हणजे आपल्याला जर कंटाळवाणा झाला तर काही भाग सोडून देऊ, पण कसं आहे हा 10वा स्कंद अतिशय महत्त्वाचा आहे, 10वा आणि 11वा। तर आपल्याला जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण करत राहूया। आता शुकाचार्य सांगतायत परीक्षितांना की श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचं रक्षण केलं हे आपल्याला माहिती आहे। आणि त्यांच्याकडं गोलोकातून कामधेनू आणि स्वर्गातून इंद्र आलेले, म्हणजे कामधेनूसुद्धा आलेली आहे गोलोकातून। आणि भगवंताची अवहेलना केल्यामुळं इंद्र अतिशय लज्जित झालेला होता, म्हणून त्यानं एकांत स्थानी भगवंताकडे जाऊन आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुकुटानं त्यांच्या चरणांना स्पर्श केला, म्हणजे मुकुटासह तो नम्र झालेला आहे। आणि परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून किंवा तो ऐकून आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा जो त्याला गर्व झालेला होता तो त्याचा नाहीसा झाला। आणि तो आता हात जोडून त्यांची विनवणी काय करतो बघा। इंद्र म्हणतो, भगवन आपले स्वरूप शांत ज्ञानमय रजोगुण तमोगुण रहित तसंच विशुद्ध सत्वमय आहे। गुणामुळं प्रवाहरूपानं भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ अशा आपल्या ठिकाणी नाही, याच्यात असूनही आपण अलिप्त आहात। जसं भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात म्हटलेलं आहे की नाही, पद्मपत्रम इवांभसा। एवढं सगळं सृष्टी रचून निर्माण करून भगवंत त्यापासून अलिप्त आहे आणि आपण काहीही न करता
त्या सगळ्या संसारामध्ये आणि त्या मायेमध्ये लिप्त आहोत. हा फरक आहे भगवंतामध्ये आणि तो इंद्राला पटलेला आहे. त्यामुळं तो म्हणतो की हा जो मायामय प्रपंच आहे हा अज्ञानामुळे उत्पन्न झालेला आहे, उत्पन्न होणार आहे. आणि देहसंबंधामुळं उत्पन्न होणारे आणि दुसऱ्या देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे हे सगळे लोभादी दोष हे अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच असतात. मगाशीच वाचत होते की पहिल्यांदा माणसाला अहम येतो. अहंकारामुळं माणूस सगळं जमा करतो आणि मग त्याच्यातून लोभाचा प्रादुर्भाव होत असतो. आणि सर्वत्र आपल्यामध्ये ते कोठून असणार? सगळीकडे भगवंता व्यापून राहिलेला आहे. त्यांच्याजवळ ह्या दोन्ही गोष्टी नाही, लोभही नाही, मोहही नाही आणि अहंकार तर मुळीच नाही. आणि तरीसुद्धा भगवंत काय करत असतात? धर्माचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि सज्जनांना संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. आणि तुम्हीच सगळ्या जगाचे पिता आहात, गुरु आहात, शासन करणारे आहात. दुस्तर असे कालसुद्धा, कारण कालाचं नियमनसुद्धा तुम्हीच करतात. कालोस्मी भरतर्षभ म्हणले ना 10व्या अध्यायात. आणि आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेनं लीला शरीर धारण केलेलं आहे आणि ते प्रगट करून स्वतःलाच ईश्वर समजण्याचा मान तुम्ही नष्ट करीत अनेक प्रकारच्या लीला करीत आहात. नाही तर बघा ना, बघा मी आता एवढा असा होतो, मी आता हे रूप धारण केलेलं आहे, मी कृष्ण. तर आईला सुद्धा किती छान चकवा देत असतो, पण अजून प्रगट करत नाही रूप आपलं की मीच तुझा, म्हणजे मी जरी तुझा पुत्र असलो तरी मी खरा परमात्मा आहे. कारण त्याला ते आईकडून लाडं सगळं करून घेणं आवडतंय. बघा त्या टी व्हीवर आपलं व्हॉट्सअपवर हल्ली छान एक मालिका आहे आणि खूप सुंदर त्या कृष्णानं काम केलेलं आहे. तर आता इंद्राला हे सगळं पटलेलं आहे आणि इंद्र म्हणतो की माझ्यासारखा अज्ञानी किंवा जे कोणी अज्ञानी आहेत, स्वतःला जगाचा ईश्वर मानणारे आहेत, त्यांना जेव्हा कळतं की भीतीच्या प्रसंगीसुद्धा आपण निर्भय असता. तुम्ही भगवंताला भीती नाही, सगळं अकारण आहे, अभय आहे, तो निर्भय आहे. आणि आपली घमेंड सोडून तुम्ही देता, गर्वरहित होऊन आपल्या भक्तीच्या मार्गाचा आश्रय घेता आणि आपली लीलाही दुष्टांनाही उपदेश करणारी आहे. किती ठिकाणी बघा दुष्टांना सुद्धा चांगलाच उपदेश केला, त्याला कधी परावृत्त केलेलं नाही. म्हणून ऐश्वर्याच्या मदामध्ये दंग होऊन मी आपला अपमान केला आहे, अपराध केला आहे, कारण आपला प्रभाव मला माहिती नव्हता. आणि हे परमेश्वरा, मूर्ख असणाऱ्या माझ्या अपराधाची मला क्षमा करावी. इंद्राने सुद्धा तिथे शरणागती पत्करलेली आहे आणि पुन्हा मला अशी दुर्बुद्धी कधीही होऊ नये. त्याला सांगतोय की तुम्ही इंद्रियातीत आहात. हे इंद्रियातीत परमात्म्या असुर सेनापती केवळ आपलेच पोट भरणारे आणि पृथ्वीला भारभूत झाले आहेत आणि त्यांच्या वधासाठी आणि आपल्या चरणाचे दास असणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी आपला इथे हा जन्म झालेला आहे, अवतार झालेला आहे. तुम्ही पुरुषोत्तम आहात, सर्वात्मा आहात, वासुदेव आहात आणि यदुवंशीयांचे स्वामी, सर्वांचे चित्त आकर्षित करणारे आहात. तर यदुवंशात जन्माला आले म्हणून त्यांचे स्वामी आहे. आणि मी पुन्हा वारंवार आपल्याला नमस्कार करतो. आपण सुद्धा प्रत्येक वेळेला जर भगवंतापुढे लीन झालो, त्याच्यापुढे चरणी लीन झालो, वंदन केलं, नमस्कार केला, आपला अहम आपोआप कमी व्हायला लागतो. आणि म्हणून आपल्या इच्छेनुसार शरीराचा स्वीकार केला आहे. आपलं हे शरीरसुद्धा विशुद्ध ज्ञानस्वरूप आहे. जरी त्यांनी मनुष्यावतार धारण केला असेल तरी विशुद्ध ज्ञान देहाय असं म्हणलं जातं त्याला. आणि आपण सर्व काही आहात, सर्वांचं कारण आहात, सर्वांचे आत्मा आहात आणि आपणास मी पुन्हा नमस्कार करतो. खूप सुंदर असे श्लोक आहेत. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः. तशा सर्वांचं आश्रयस्थान असलेल्या तुम्हाला नमस्कार असतो. आणि तो म्हणतो मी अतिशय अभिमानी आहे, क्रोधी आहे, म्हणूनच माझा यज्ञ केला नाही म्हणून मी रागावलो आणि मुसळधार पाऊस काय पडला, तुफान यांच्याद्वारे सगळं व्रजमंडल नष्ट करण्याला मी निघालेलो होतो. म्हणजे किती माझा तो अहंकार. पण तुम्ही माझ्यावर अतिशय कृपा केलीत. माझे प्रयत्न व्यर्थ झाल्यामुळं माझी घमेंड ही मुळापासून नष्ट झाली. आणि आपण माझे स्वामी आहात, गुरु आहात.
आत्मा आहात आणि मी आपल्याला शरण आलो आहे. इतकं छान बघा की प्रत्येकाची भूमिका इथे कशी सांगितलेली. ती फक्त इंद्राची गोष्ट म्हणून आपण नाही पाहायची. इंद्राच्या जागी आपल्याला पाहायचं. आणि आपल्याला अशी कधी कधी होते ना गमन, लोक म्हणतात अहो हे सगळं मी उभं केलं. अरे काय तू उभं करणार आहेस? एका क्षणात आला. आता पाहिलं ना परवा की केवढं वादळ झालेलं होतं कुठल्या त्या देशामध्ये, हे दाखवत होते. आणि सगळे लोक असे गाड्या आहे सगळं एका मिनिटात चक्रीवादळात ते सगळं नष्ट होत होतं. जर तू सगळं करणार आहेस तर ते वादळ का थोपवू शकत नाहीस? स्वतःच्या गाड्या का वाचू शकत नाही? भिरभिर भिरणारी आपली माणसं गोल गोल गरागरा फिरून पाण्यात जात होती. किती वाईट वाटतं मला सांगा. पण याचं भानच नसतं आपल्याला की आपण एक, मगाशी म्हटलंच काल परवाही पाहिलं की आपण एक कठपुतली आहोत. सूत्रधार तो आहे आणि त्याचं सतत स्मरण हे आपण ठेवलं पाहिजे. आता त्याच्यावर पुढे शुकदेव काय सांगतात की जेव्हा इंद्रानं भगवान श्रीकृष्णांची अशी स्तुती केली आणि हसत हसत मेघानं गंभीर वाणीनं ते त्याला म्हणतात. आता ते बोलतात. त्यांचा असा मिश्किल स्वभाव आहे. थट्टा करत करत बरोबर प्रत्येकाला जे काय पाहिजे ते सांगत असतात. योगेश्वर भगवान असून सुद्धा असा आनंदी देव हा एक वेगळाच आहे. आणि तो बरोबर सगळ्यांच्या पदरात योग्य ते माप टाकत असतो. म्हणतात अरे इंद्रा, तू ऐश्वर्यानं फार माजला होतास, धुंद झाला होतास. म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझं नित्यस्मरण राहण्यासाठी मी तुझा हा यज्ञभंग केला. प्रत्येकाची चूक दाखवून दिली पाहिजे. मोठ्या माणसाचं हेच काम असतं. घरातली माणसं भिवून राहतात. नको बाबा, पोराला बोललो तर त्याला वाईट, कशाला? त्याची चूक त्याला दाखवून द्या, प्रेमाने दाखवून द्या. आणि मग त्याला नतमस्तक होऊ द्यात तुमच्या पुढे. काही त्यात कमीपणा नाही. आणि जो कोणी, इंद्र हा एक प्रतिनिधी आहे ऐश्वर्याचा आणि संपत्तीचा. जो कोणी ऐश्वर्य आणि संपत्तीच्या मदानं आंधळा होतो त्याला ते दिसत नाही की मी परमेश्वर हातात दंड घेऊन शासनासाठी उभा आहे. दंडो दमयतामहं कलयत, असे म्हणले नाही. कालो कलयतामहं, सगळ्याचा काळ मीच आहे, सगळा दंडधारी मीच आहे. तुम्हाला योग्य शासन तुम्हाला त्या त्यावेळी मिळणार आहे. आणि म्हणून ज्याच्यावर मला कृपा करायची आहे त्याचं ऐश्वर्य पहिलं मी नाहीसं करतो. ऐश्वर्य असलं की माणूस मदानी धुंदच होतो. आता ते म्हणतात की भगवान म्हणतात इंद्रा तुझं कल्याण असो. आता जा, माझ्या आज्ञेप्रमाणे वाग. कधीही गर्व करू नकोस आणि सावधपणे आपल्या अधिकाराचं शासन कर, पालन कर. अधिकार मिळाला की लोक चढतात, ते तसं करू नका. कुणी कुणी म्हणतात ना पदासाठी ना, पद ही आपल्याला मिळालेली देवाची देणगी आहे. त्याचा गैरवापर कधीच करायचा नाही. आणि मग म्हणतायत की जी कामधेनू आलेली होती ना गोलोकातून, तर ते कामधेनूचं एक विशेषण सांगितलं आहे, मनस्विनी. म्हणजे मनाप्रमाणे ती सगळ्या गोष्टी देत असायची सगळ्यांच्या. तर आपल्या वासरांसह गोपवेशधारी परमेश्वर श्रीकृष्णांना तिनंही वंदन केलं. आणि ती पण म्हणते बघा, ती काय म्हणते की अरे श्रीकृष्णा, आपण महायोगी आहात, स्वतः विश्वरूप असून विश्वाचं परमकारण आहात. हे अच्युता, संपूर्ण विश्वाचे स्वामी असलेल्या आपल्यामुळेच आम्ही सनाथ झालो आहोत. भागवताचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकजण भगवंताची स्तुती करतो, म्हणजे जाणून घेतो भगवंताला. आणि हे जगाचे स्वामी, आपण आमचे परमदैवत आहात, आपणच आमचे इंद्र आहात. आणि म्हणूनच गाय, ब्राह्मण, देव, साधूजनांच्या रक्षणासाठी आमचे इंद्र व्हा. आता इंद्र हे मगाचं संपलं इंद्राचं हे, पण आता ती सांगते की आपणच आमचे इंद्र व्हा. ब्रह्मदेवाच्या प्रेरणेनं आम्ही गायी आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू. हे विश्वात्मन, आपण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी हा अवतार धारण केलेला आहे. तेव्हा पुन्हा शुक सांगतात की कामधेनूनं असे भगवान श्रीकृष्णांना असं म्हणून आपल्या दुधाने आणि देवमातांच्या प्रेरणेनं देवराज इंद्रानं ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने जे अभिषेक म्हणले ना, तो आता बघा इंद्रानं, त्याचा जो हत्ती आहे त्याचं नाव आहे ऐरावत, तर त्याच्या सोंडेतून त्यानं स्वर्गंगेचं पाणी आणलेलं आहे, आकाशगंगेचं. आणि त्या पाण्यानं देवर्षींसह यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला.
आणि त्यांना गोविंद हे नाव ठेवलं. गो म्हणजे इंद्रिय किंवा गो म्हणजे गाय, गो म्हणजे पृथ्वी आणि त्याचं सगळं पालनपोषण करणारा तो गोविंद. तर ती कामधेनूसुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक झाली आणि तिनं आपल्या दुधानं सुद्धा त्याला अभिषेक केलेला आहे. किती छान वाटतं बघा हे, की प्रत्येकानं नतमस्तक होऊन. आता सकाळी त्या मनाच्या श्लोकाचं वाचत होते की आपण जर भगवंताचं नाव घेतलं नाही तर आपली मोठी हानी होते, म्हणजे आयुष्याची हानी होते आणि आपण कुचकामी होतो, अगदी नगण्य राहतो. त्यांनी काणी शब्द वापरले. आता उद्या परवा तो श्लोक ऐकाल माझा. तर इतकं स्वतःला जे आपण मोठेपण देत असतो स्वतःला, पण आधी विचार करायचा की मला भगवंताचं स्मरण आहे का, मला भगवंताची आठवण आहे का. मग आता भगवंतांनी लगेच बघा, ज्या वेळेला भगवंतांना हा अभिषेक झालेला आहे स्वर्गंगेतल्या जलानी आणि कामधेनूच्या दुधांनी, तर त्यावेळेला तिथे नारद, तुंबरू, सगळे गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण म्हणजे भाट, हे सगळे आलेले होते आणि ते जगाचा पाप ताप नाहीसे करणाऱ्या भगवंताच्या यशाचं गायन करू लागले. कारण हे काय म्हणतात ना, राज्याभिषेक किंवा अभिषेक हा केवढा सोहळा असतो. पण इथे भगवंतांना नुसत्या सोहळ्याची गरज नाही, आंतरिक तळमळीची गरज आहे, श्रद्धेची गरज आहे, भावाची गरज आहे. आणि म्हणून या सगळ्या देवता भगवंताची स्तुती करतायत. त्यांच्यावर नंदनवनातील फुलांचा, दिव्य फुलांचा वर्षाव करतायत आणि तिन्ही लोकांमध्ये परमानंद हा ओसंडून व्हायला लागलेला आहे. आणि गायींच्या सडातून इतकं दूध गळायला लागलं की पृथ्वी ओली चिंब झाली. अतिशयोक्ती वाटायचं शक्यता आहे आपल्याला, पण प्रेमापोटी काय होतं त्या श्रावणातल्या कथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तिचा जो खरा मुलगा असतो तो असा राणीकडे गेलेला असतो आणि त्या आई मातेला पान्हा फुटतो तो आल्यानंतर, आणि तो एवढा मोठा झाल्यावर सुद्धा तो तूप वाढत असताना त्याच्या ओठामध्ये किंवा मुखामध्ये तिच्या त्या हे जातात, दुग्धधारा जातात. इतकं प्रेमाचं महत्त्व आहे बघा. तसं आता इथे गायींच्या सडातून एवढं दूध गळायला लागलं की सगळी पृथ्वी ओली झालेली आणि नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आलेला आहे. वृक्षांमधून मधाच्या धारा व्हायला लागल्या. काय निसर्ग, म्हणजे प्रत्येकाला वाटते मी किती देऊन किती नाही, मी काय करू या भगवंतासाठी. हे निसर्गाला कळते, रानातल्या वनांना कळते, वनातल्या फुलांना कळते, झाडांना कळते. नांगरणी पेरणी न करताही जमिनीतून अनेक प्रकारच्या औषधी अन्न उत्पन्न झालेलं आहे आणि पर्वतात दडून बसलेली रत्न बाहेर दिसू लागलेली. एवढं सगळ्यांना अगदी असं झालं की या भगवंताला मी काय करून काय नाही. आता कालच ते कोणतरी सांगत होते की सोनंसुद्धा कसं दिसतं तर अगदी क्रश केलेलं असतं, रवाळ असतं किंवा दगडाच्या रूपात असतं आणि ते कधी व्यक्त होतं. असं हे भगवंताचंच सगळी करणी आहे, आपल्या हातात काहीही नाही. तर म्हणून परीक्षिताला शुकदेव सांगतायत की भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर ते जीव स्वभावताच क्रूर होते, ते सुद्धा स्वतःचा क्रूरपणा विसरले आणि आनंदानं त्यांनी भगवंताच्या या आनंदोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे. अशा प्रकारे इंद्रानं गायी आणि गोकुळाचे स्वामी श्री गोविंदांना अभिषेक केलेला आहे आणि त्यांची संमती घेऊन देव, गंधर्व इत्यादींसहित ते स्वर्गाला निघून गेले. म्हणजे सगळ्या इंद्रा वगैरे निघून गेले, कारण त्या कारणानं त्याला पश्चाताप झाल्यानंतर निदान आपण विनंती करायला आले पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, आपल्या अपराधाचं क्षालन व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे सगळे धडपडत आहेत. असा हा इंद्रानं केलेली स्तुती आणि त्या कामधेनेनं केलेली स्तुती आणि त्या दोघांनी केलेला भगवंताला अभिषेक, असा हा छोटासाच भाग होता. पण प्रत्येक कथेतनं आपल्याला काहीतरी घेता येण्याजोगा. म्हणून काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणून आपल्याजवळ जे काही असेल, आता ते विड्याची पानं हल्ली बाजारात आपल्याला जायला नाही झालं या वयात तर अडून बसायचं नाही. त्या आकाराचं जे पान असेल ते तुम्ही अर्पण करा.
त्याच्यावर सुपारी ठेवा, त्याच्यावर हे ठेवा. कर्मकांडातला जो म्हणजे अतिरेकाचा भाग आहे तो काढून टाकायचा. त्या म्हातारीनं कसं केलं होतं की घरातल्या मुलाबाळांना, म्हाताऱ्यांना सगळ्यांना देऊन, दूध घालून, पाजून किंवा दूध दही सगळं घरात आवश्यक असणारं वापर करून एवढंसं खुलभर म्हणजे एवढ्याशा गडूमध्ये दूध मावलं तिच्या. तेवढं ती दूध घेऊन गेलेली होती. आणि गावात पाऊस पडत नाही म्हणून शंकराच्या पिंडीचा म्हणजे पिंड ती भरून जायला पाहिजे, तो गाभारा पूर्ण भरेल त्यावेळेला पाऊस पडेल असं भाकीत सांगितलेलं होतं. तर गावातलं सगळं दूध आणून त्याच्यावर ओतलं तरीसुद्धा तो गाभारा भरेना. पण ही आजीबाई सगळ्यांचं मन शांत, पोट शांत करून जेव्हा त्या येते गाभाऱ्यामध्ये म्हणजे देवाच्या इथे आणि म्हणते की अरे देवा देवा महादेवा, माझी ही सेवा तू स्वीकार बाबा, कारण माझ्या मुलाबाळांना उपाशी ठेवून मला काही तुला जास्त दूध आणता आलेलं नाही आहे. पण मी जे त्यांचा आत्मा संतुष्ट करून माझ्याकडे जेवढं काही खुलभर दुधाचीच काणी म्हणले तेवढं मी तुला अर्पण करते. तर तू माझ्यावर प्रसन्न हो आणि गावाला पण सगळ्या प्रसन्न कर, पाऊस पडू देत. आणि तिनं तेवढं दूध घातल्या गाभारा भरून गेला. हा भाव, ही श्रद्धा, ही या भागवतातून आपल्याला प्रत्येकाच्या वर्णनातून किंवा प्रत्येकाच्या ह्याच्यातून एक ज्याला आपण कॅरेक्टर म्हणतो व्यक्तिमत्वातून काही ना काहीतरी आपल्याला शिकण्याजोगं आहे. म्हणून आपण हे भागवत अभ्यासतोय. नाहीतर काय हो, भागवत कथा किती जणांनी किती पारायणं केली असतील, किती ऐकत असू. आणि मला जे सुचतंय ते मी सांगते आहे. मोठे मोठे भागवतकार आहेत, त्यांच्या पुढे आपली काय ती एवढी बुद्धी किंवा एवढी हे नाहीच आहे प्रतिभा. पण जे ग्रंथाच्या आधारे आपल्याला जे समजेल आणि थोडंसं सविस्तर, नुसती कथा म्हणून न सांगता त्या कथेतला आशय आपण समजून घ्यायचा. आता पुढे बघा, पुढच्या ह्याच्यामध्ये अशी हे आहे की नंदराजांना वरुण लोकातून सोडून आणणं, म्हणजे त्या नंदाला वरुण लोकात घेऊन जातात आणि मग त्यांना सोडवण्याचं काम हे भगवान कसे करतात अशी पुढची कथा आहे. सुरुवात करून ठेवूया, उद्याच्याला ती पूर्ण होईल. तर नंदांनी काय केलं होतं, तर एकादशीचा उपवास केलेला होता आणि भगवंताची पूजा केली. आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचं स्नान करण्यासाठी ते यमुनेच्या पाण्यात प्रवेश. बघा, रात्रीसुद्धा स्नान करायचे हे पूर्वीचे लोक, त्रिकाल संध्या म्हणायचे. तसं पहाटे, मध्यान्नीला आणि संध्याकाळी या तिन्ही वेळेला स्नान करून संध्या पूजा सगळं व्यवस्थित करायचे. तर ते करत असताना त्यांनी जेव्हा यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला, संध्याकाळी ही असुरांची वेळ असते म्हणून आपल्याकडं बघा संध्याकाळी झोपू नये, संध्याकाळी जेवण करू नये, म्हणजे अगदी दिव्यात वात आणि तोंडात हात हे सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. त्यावेळेला शांत म्हणून आपण संध्याकाळची शुभंकरोती म्हणत असतो, प्रार्थना म्हणत असतो की सगळं जे दूषित वातावरण असेल ते सगळं निघून जाऊ दे. रामरक्षा म्हणण्याचा प्रघात तेवढ्यासाठी आहे की घरातल्या प्रत्येकाला ती शांती मिळू देत, प्रत्येकाला आरोग्य मिळू देत. आणि म्हणून संध्याकाळची वेळ होती. कदाचित काहीतरी थोडंसं आपण म्हणतो ना, काही क्षण, काही घटका त्यांच्या मागे पुढे झाले असतील आणि ते लक्षात आलं नाही. त्यामुळं रात्रीच्या वेळेला ते पाण्यात उतरले. ती संध्याकाळी करतात पण ती उशीर झाला, वेळ टळून गेली आणि ते एका असुरांनी त्यांना पकडलं आणि वरुणाकडे घेऊन गेले. म्हणजे त्या नंदबाबाला सुद्धा शिक्षा मिळालेली आहे. आता नंदबाबा न आढळल्यानं सगळे गोप, कृष्ण, बलरामा सगळे हाका मारतायत, अरे या या, नंद महाराज कुठे दिसत नाहीत, आत्ता होते इथं. सगळे रडायला लागले. आणि श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचं रडणं ऐकलं तेव्हा आपल्या वडिलांना वरुणांकडं नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते तर सर्वज्ञच होते आणि म्हणून ते वरुणाकडे गेले. कारण प्रभू हे कसे आहेत तर स्वकीयांना अभय देणारे होते. त्यामुळे सगळ्यांना आधी भीती घालून सगळ्यांची भीती दूर केली आणि काही काळजी करू नका, मी नंदबाबांना घेऊन येतो असं आश्वासन दिलं. आणि मग ते वरुणाकडे पोहोचले. त्यांना काय,
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. सगळ्यातून तो सुटका करतो हा विष्णू भगवान आपला. आणि म्हणून लगेच वरुण त्याची प्रार्थना करतो. बघा वरुण काय म्हणतो की आज माझ्या शरीर धारणेचं सार्थक झालं. स्वतः देव भेटायला आले आणि आज मला सगळे पुरुषार्थ प्राप्त झाले म्हणतात. कारण आपल्या चरणकमलांची सेवेची ज्यांना संधी मिळते ते या भवसागरातून पार पडतात. आणि म्हणून त्याला आनंद झाला की भगवंत आपल्याकडं आलेले. आणि आपण पुन्हा तीच सगळेजण तीच प्रार्थना तीच स्तुती करतात. तुम्ही म्हणाल एवढी स्तुती एकदाच कुठंतरी इंटू ब्रॅकेट लिहून ठेवा, सांगून ठेवा, पुन्हा पुन्हा ती करू नका. पण प्रत्येकानं स्तुती केली ही समजावी म्हणून आपण त्याची भागवतकारांनी केलेली पुनरावृत्ती म्हणू, आपण पुनरुक्ती म्हणू. पण ती समजून घेण्यासाठी नकळत आपल्या हातून पुन्हा देवाची स्तुतीच होतीये ना. त्यांच्या रूपातनं त्यांच्या शब्दातनं आपण स्तुती करतो. तुम्ही ऐकता म्हणजे तुमची स्तुती होते. तर हे लक्षात घ्या. आणि म्हणून तो सांगतोय वरून म्हणतो की तुम्ही परब्रह्म आहात. तुम्ही परब्रह्म परमात्मा भगवान आहात आणि लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद सांगतात. मी आपणाला नमस्कार करतो. असं करून त्या वरुणाने छान त्यांची स्तुती केलेली. आणि तो सांगतोय की हा माझा जो सेवक आहे ना हा मूर्ख आहे. त्यानं काय केलं, त्याला काय करावं कळतच नाही. आणि तोच आपल्या वडिलांना नकळत इथं घेऊन आलेला आहे. तर त्याबद्दल मला क्षमा करावी. जसं इंद्राने क्षमा मागितली तसं आता वरुण मागतो. आणि मग पितृभक्त गोविंदा, कारण गोविंदा आहे तो वडिलांवर अत्यंत प्रेम आहे, त्याचं भक्त आहे. आपल्या वडिलांना घेऊन जावं. आणि सर्वसाक्षी श्रीकृष्णा आपण मला दासावर सुद्धा कृपा करावी की माझ्या सेवकाची चूक म्हणजे माझीच चूक आहे. राजाची चूक कधी होते, सेवकांनी केली तरी ती राजाकडेच. एखाद्या नोकरांनी चूक केली तर ती त्या बॉसचीच चूक ठरते. आपण असं म्हणत नाही की त्या सेवकांनी केलं म्हणून. नाही, बँकेतल्या सुद्धा एखाद्याची चूक झाली तर ती त्या मॅनेजरलाच भोवते. पैसे भरावे लागतात, काही चूक झाली तर ती रिफंड द्यावे लागतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. तसं शुक म्हणतात की परीक्षिता ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या या श्रीकृष्णांना वरुणांना अशी स्तुती केली, प्रसन्न करून घेतलं. आणि भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परतही आले. किती त्यांना वेळ लागतो, पटकन आले. आणि त्यांनी सर्वांना आनंदित केलं, क्षणात केलं. मग नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेलं ऐश्वर्य पाहिले. तिथं काय काय पाहिलं ते सांगतात. तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणावर नतमस्तक होत आहेत हेही पाहिलं. आणि त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं की घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही सगळी हकीकत सांगितली की अरे तुम्हाला वाटतंय असा माझा कान्हा इतका साधा नाही आहे, इतका अगदी हे नाही आहे, हीन नाही आहे, तो फार मोठा आहे, त्याला सगळेजण वंदन करतात. आणि मग ते ऐकल्यानंतर गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणलं. आणि मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने विचार केला की देवाधिदेव आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आल्यापासून आपल्याला सुद्धा ते नेतील का. जसं रामाने सगळ्या अयोध्यावासियांना नेलं की नाही, तसं आता या गोपांना वाटते की ते जेव्हा स्वधामाला जातील तेव्हा आम्हालाही ते घेऊन जातील का. मग श्रीकृष्णांनी त्यांच्या मनातली ही इच्छा लगेच जाणली. आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय विचार केला आहे बघा, तो आपण पाहूया आणि थांबूया. की या जगामध्ये जीव अज्ञानानं शरीराला आत्मा मानतो, अनेक गोष्टींची इच्छा धरतो, त्याची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्म करतो. आणि त्यामुळं त्याचं फळ म्हणून तो श्रेष्ठ कनिष्ठ योनीमध्ये भटकत राहतो. सगळा कर्मसिद्धांत प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक कथेमध्ये सांगितले. आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही. म्हणून कोहम कोहम पहिल्यांदा सोहम म्हणत असतो जन्माला येताना, सोहम सोहम. आणि आता विचारतो कोहम, आता मी कोण आहे गेला विसरून, माझं आत्मतत्व आपल्याजवळचं स्वरूप विसरून गेला. मग अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना
मायेच्या पलीकडं असलेलं आपलं परमधाम दाखवलं, लगेच दाखवून टाकलं. कारण हे मायेनं व्यापलेलं हे विश्व वेगळं आहे. आणि भगवंतानी प्रथम ज्याचं स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योतिस्वरूप आहे, तसंच समाधिनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात, त्या ब्रह्माचा साक्षात्कारसुद्धा करवला. म्हणजे झाले, मुक्तच झाले सगळे. सत्यम ज्ञानम अनंतम यद ब्रह्म ज्योतिस्सनातनम यद्धि पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः. मग भगवंतांनी अक्रूराला ज्या जलाशयात आपलं स्वरूप दाखवलं होतं, त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्मरथामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले. आणि तिथं त्यांनी त्यात बुडी मारली, तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचं दर्शन करवलं. हे सगळं पाहून नंद इत्यादी गोप अत्यंत आनंदित झाले. त्यांना एक वेगळंच मिळालं हो अनुभवायला. आणि मग सगळे पुन्हा श्रीकृष्णाची स्तुती करत राहिले. आणि ते पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले. नंदादयस्तुतं दृष्ट्वा परमानन्दविनिर्वृताः कृष्णञ्च तत्र छन्दोभिः स्तूयमानं सुविस्मिताः. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.